श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आपण बनवणार आहे फोडीव झुणका. त्यासाठी आपल्याला हरभऱ्याची डाळ 4 ते 5 तास भिजत घालायची आहे. तर बघू शकता इथं आपली डाळ चांगली भिजलेली आहे. आल्याचा तुकडा, लसूण, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आणि ही डाळ घालून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. ही डाळ आपल्याला थोडीशी मोठी मोठीच वाटायची आहे. थोडा लसूण आणि मीठ घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि तडतडीत अशी जिऱ्या मोहऱ्याची फोडणी द्यायची आहे. मग टाकायचं आहे आपल्याला लसूण. लसूण चांगला भाजला की ह्यामध्ये घालायचं हिरवी मिरची, सुकलेला कढीपत्ता आणि हा बारीक केलेला कांदा. कांदा चांगला भाजला की मग ही आपल्याला वाटलेली डाळ टाकून घ्यायची आहे. 2 ते 3 दिवस ह्या झुणक्याला काही होत नाही. आपण बाहेर कुठेतरी प्रवासला चाललो तर असा झुणका करून घेऊन जाऊ शकता. मीठ, हळद, हिंग, धनेपूड, थोडेसे तीळ, लाल तिखट आणि ही डाळ घालून घेऊया. ही वाटलेली डाळ आपल्याला तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे. तर ही डाळ खाली लागू नये म्हणून आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे. तर 1 चमचा तेल टाकूया. तर बघू शकता आपला फोडीव झुणका तयार झालेला आहे. तर यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, तर कसा वाटला तुम्हाला फोडीव झुणका नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.